आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुल्लू में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये संध्याकाळ, तुझ्यापासून करते सुरू हर एक काम. धन्यवाद करतय मी घेऊन तुझा नाव, आदराने धन्यवाद आज तुझ्याच नव्हे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका. बोलते हृदयापासून धन्यवाद. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका. बोलते हृदयापासून धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. सर्व विश्व तुझा साथ, सर्व काही तू रचलासा. माका पण तू बनवलासा, तुझ्या समान केलासा. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका. बोलते हृदयापासून धन्यवाद.
धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद यीशु तुझे। आ, 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 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद यीशु तुझे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास। तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्याकडे प्रार्थना करू शकतास। आपण प्रार्थना करूया। ही वेळ असा प्रार्थनेची, प्रार्थना करा। O randa basha kanda ri ala bondari kanda bosha kanda ragala bandari ala bondari ri ala bondari kanda bosha kanda ragala bandari ala bondari ri kanda bosha kanda ri kanda bosha kanda rala bandari kanda bosha kanda ragala bandari ala bondari ri kanda bosha kanda ragala bandari kanda bosha kanda ragala bandari kanda bosha kanda ri anda bosha kanda ragala bandari kanda bosha kanda o randa basha kanda ragala bandari kanda bosha kanda ri anda bosha kanda ri ala bondari ri ala bondari kanda bosha kanda o zandari ala bondari ri ala bondari kanda bosha kanda o ragala bandari ala bondari ri kanda bosha kanda ri ala bondari ri ala bondari kanda bosha kanda ri kanda bosha kanda ragala bandari ala bondari ri ala bondari kanda bosha kanda ragala bandari ala bondari ri anda bosha kanda ri ala bondari o randa bassa kanda ri ala bondari. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा, आम्ही आमच्या बांधवांसाठी प्रार्थना करतो असो की या सध्याच्या चालू समस्यांचो त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतलो नाही आणि त्यांच्या तोंडातल्या साक्षीचा वचन त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांवर, समस्यांवर, परिस्थितींवर विजयापेक्षा मोठा बनवतात। ज्या तऱ्हेने इस्रायलची संतान मिस्रमधना आजाराशिवाय, कमतरतेशिवाय, अडचणींशिवाय बाहेर पडली होती, त्याचप्रमाणे आमच्या बांधवांवांगडा होताला। येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया। प्रार्थना करा।
O randa basha kanda, ragala bandari ala bundari, rigala bundari kanda bosha kanda. O ragala bandari ala bundari, rigala bundari kanda bosha kanda, ragala bandari ala bundari, riganda bosha kandari ala bundari, ragala bandari ala bundari, rigala bundari kanda bosha kanda. O ragala bandari kanda bosha kanda. O ragala bazi anda bosha kanda. O ragala bandari anda bosha kanda. Ragala bandari ala bundari anda bosha kanda. Rigala bundari kanda bosha kanda. O ragala bandari kanda bosha kanda. Ri anda bosha kandari ala bundari. Rigala bundari kanda bosha kanda. Ragala bandari ala bundari. Riganda bosha kandari anda bosha kanda. Ri anda bosha kandari kanda bosha kandari ala bundari. Riganda bosha kandari anda bosha kanda. Ragala bandari anda bosha kanda. Randa basha kanda. Ri ala bundari. Riganda bosha kanda. O randa basha kanda. Ragala bandari ala bundari anda bosha kanda. O ragala bandari anda bosha kanda. Rikanda bosha kanda. O rala bandari ala bundari kanda bosha kanda. Ragala bandari ala bundari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kanda. O zandari ala bundari. Riganda bosha kandari ala bundari. Riganda bosha kandari ala bundari. Randa basha kandari ala bundari. Riganda bosha kandari anda bosha kanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो वासो आमचा मिशन 1 अरबच्या आत्म्यांसाठी जा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होऊचा असा. आम्ही प्रार्थना करतो वासो वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो वासो की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे रोज वाढणारी कृपा असा. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा. येशूच्या नावात आमेन. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. तुम्ही माझ्या वांगडा प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. तुमचे डोळे बंद करून प्रार्थना करा. ओ रांदा बादशा कांदा रिखाला बोसा खांदा रिखाला बोसा कांदा रांदा बादशा कांदा रियाला बोसा खांदा री आला बोसा खांदा रियाला बोसा खांदा ओ जांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बादशा खांदा री आला बोसा खांदा रियाला बोसा खांदा ओ जांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा ओ जांदा रियाला बोसा खांदा. आमचं जे मिशन आहे 1 अरब आत्म्यांचा तर पूर्ण होत असा येशूच्या नावात. येशूच्या नावात पूर्ण होत असा. ओ राखाला बादशा कांदा री आंदा बोसा खांदा. धन्यवाद परमेश्वर. ओ राखाला बादशा कांदा रांदा बादशा कांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बादशा कांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बादशा कांदा रियाला बोसा खांदा रांदा बादशा कांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा रागाला बाला 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 बासा खांदा रांदा बादशा कांदा रियाला बोसा खांदा रांखाला बादशा कांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा Rakala basha kanda, rikala bosa kanda, o randa basha kanda, rigala bosa kanda, riala bosa kanda, randa basa kanda, rikala bosa kanda, riala bosa kanda, o rakala basha kanda, randa basa kanda, rigala bosa kanda, riala bosa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, rikala bosa kanda. O randa basa kanda, o randa basha kanda riala bosa kanda, o randa basha kanda riala bosa kanda, rikala bosa kanda riala bosa kanda, rakala basha kanda rikala bosa kanda, randa basha kanda rikala bosa kanda, o rakala basha kanda, ri anda bosa kanda riala bosa kanda, rankala basha kanda riala bosa kanda, rikala bosa kanda rikala bosa kanda. Randa basa kandari kalabosha kanda rakala basha kandari kalabosa kanda o rakala basha kandari o rakala basha kandari alabosa kanda randa basha kandari alabosa kanda o rakala basha kandari alabosa kanda o randa basha kandari alabosa kanda o rakala basha kanda o randa basha kandari alabosa kanda rakala basha kandari kalabosa kanda o randa basha kandari kalabosa kanda o randa basha kandari kalabosa rakala basha kanda randa basha kanda
Rikala Boshakandari Alabosakanda. O Randa Bashakandari Alabosakanda. O Rakala Bashakanda. Randa Basakanda Rikala Boshakanda. Randa Basakanda Rikala Boshakanda. O Randa Bashakanda Rikala Bosakanda. O Rakala Bashakanda Rikala Bosakanda. O Rakala Bashakanda. Rianda Bosakanda Rikala Boshakanda. O Randa Basakanda Rikala Boshakanda. O Rakala Bashakanda. Rikala Bosakanda Rikala Boshakanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण ओळखाव्या आणि सगळे सत्यात ओळखावेत. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करतले आणि सत्याच्या ज्ञानात येतले. प्रार्थना करा की ते येशू त्यांच्या प्रभू आणि तारण कर्त्याच्या रूपात ग्रहण करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा. ओ रांदा बादशाह खांदरी याला बोसा खांदा. ओ रांदा बादशाह खांदा. तुमच्या मित्र परिवारासाठी तुमच्या परिवारासाठी प्रार्थना करा. ओ राखाला बादशाह खांदा. त्यांचा तारण होत असा आणि ते परमेश्वराच्या वचनाच्या ज्ञानात वाढतले येशूच्या नावात. ओ रांदा बादशाह खांदा. ते परमेश्वराच्या वचनाच्या ज्ञानात वाढतत असत येशूच्या नावात. ओ रांदा बादशाह खांदा. ही खाला बोसा खांदा. धन्यवाद धन्यवाद परमेश्वर. ओ राखाला बादशाह खांदा. री आला बोशा गांधरी आला बोसा खांदा. बोशा गांधरी आला बोसा खांदा. रांदा बादशाह खांदरी आला बोसा खांदा. राखाला बादशाह खांदरी खाला बोसा खांदा. रांखाला बादशाह खांदा. रांदा बादशाह खांदा. रिखाला बोशा खांदा. राखाला बादशाह खांदा. रिखाला बोशा खांदा. रियाला बोसा खांदा. ओ राखाला बादशाह खांदा. ओ रांदा बादशाह खांदा. रियाला बोशा खांदा. रांदा बादशाह खांदा. रियाला बोसा खांदा. ओ राखाला बादशाह खांदा. रियाला बोसा खांदा. रांखाला बादशाह खांदा. रिखाला बोसा खांदा. रियाला बोशा खांदा. ओ रांदा बादशाह खांदा. रियाला बोशा खांदा. रिखाला बोसा खांदा. ओ रांदा बादशाह खांदा. रियाला बोसा खांदा. रिखाला बोशा खांदा. रांदा बादशाह खांदा. रियाला बोसा खांदा. रियाला बोशा खांदा. राखा ली आला बोसा खा राखाला बाला 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 बासा खांदा. री आंदा रिखाला बोशा खांदा. रांदा बादशाह खांदा. रियाला बोशा खांदा. ओ राखाला बादशाह खांदा. रियांदा बोशा खांदा. रांदा बादशाह खांदा. रिखाला बोशा खांदा. रियाला बोसा खांदा. O randa basha kanda rikala bosa kanda. Randa basha kanda riala bosa kanda. Rikala bosa kanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. Hallelujah. Praise the Lord. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. तूच माझो सर्व काय असं माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच असं. तूच माझो सर्व काय असं माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच असं. जगतय मी
तुझ्यासाठी, कारण तू असं माझं जीवन जगताय मी तुझ्यासाठी, कारण तू असं माझं विश्व येशू 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 तूच माझो सर्व काय असं माझे येशू, माझा जीवन आणि माझा विश्व तूच असं, तूच माझो सर्व काय असं माझे येशू, माझा जीवन आणि माझा विश्व तूच असं जगताय मी तुझ्यासाठी, कारण तू असं माझं जीवन जगताय मी तुझ्यासाठी, कारण तू असं माझा विश्व येशू 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 येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 12 सप्टेंबर 2021 आणि आजचा विषय असा त्यांना तुमका झाकल्यान असा. हालेलुया. सुरुवातीचं वचन घेतला गेला असा यिर्मया अध्याय 1 वचन 5. मी तुका गर्भाशयात घडवलंय त्याआधी तू माका माहिती होतस, तू उदरातून निघण्याआधी मी तुका पवित्र केलंय, मी तुका राष्ट्राचो संदेष्टा नेमलाय असंय. हालेलुया. असे काही लोक असत जे त्याच्या जीवनात देवाक त्यांच्या पद्धतीन काम करूक देऊक संकोच करतात. त्यांका असा वाटता की तो त्यांची उंची, स्वप्ने आणि आकांक्षा बदलतलो. त्यांका जीवनात काय भया असा आणि खयच्या दिशेन जावचा असा याचा चित्र त्यांनी रेखाटलेला असता. आणि ते असो विचार करतात की जर त्यांनी देवाक त्याच्या पद्धतीन काम करूक दिल्यानी तर तो त्यांचा विधान बदलतलो आणि त्यांका असो कोणतरी बनवतलो जा त्यांका बनाचा नाय असा. ही एक भयंकर चूक असा. हालेलुया. प्रभू जास्त समजता आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करतास त्यापेक्षा तो तुमच्यावर जास्त प्रेम करता. म्हणूनच तुमच्या जीवनात त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या यशासाठी जेवढे महत्वाकांक्षी होऊ शकता त्यापेक्षा तो
तुमच्यासाठी अधिक महत्वाकांक्षी असा. हालेलुया. तेका तुमच्यासाठी जा भया होता ता नेहमी सर्वोत्तम ताच होता. काय आनंद माझ्या जीवाक झालो जेव्हा माका समजला की मी होऊ शकतोय. त्यापेक्षा प्रभू माझ्या यशासाठी खूप महत्वाकांक्षी होता आणि ह्या की मी कल्पना करू शकतोय त्यापेक्षा खूप त्यानं माझ्यावर प्रेम केले आणि माझी काळजी घेतली. त्यानं अख्ख्या जग निर्माण केले आणि माझ्याबद्दल आणि माझ्या भविष्याबद्दल तो सगळं काय जाणता. म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि माझ्यासाठी त्यानं तयार केलेल्या मार्गावर चालणं सोप्या होता. हालेलुया. खूपदा मी म्हणत असोय माझ्यासारख्या बांगडा काय करायचा हे तुका माहीत असा. सगळ्या तऱ्हेच्या लोकांवांगडा व्यवहार करून तू अनुभवी अस. म्हणून माझ्या आयुष्यावांगडा नक्की काय करायचा या तुका माहीत असा. जेव्हा तुम्ही या बाबतीत जागरूक होतास तुम्ही धाडसी, तीक्ष्ण, लक्ष केंद्रित असलेले आणि निडर होतास. तुमका जाणीव होतली की तुमचा भविष्य त्याच्या वांगडा सुरक्षित असा. हालेलुया. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना जाणणं आणि ता पाळणं ह्यापेक्षा कोणतीच गोष्ट खूप मनोरम आणि संतोषप्रद नसताला. एखादा स्वप्न, कल्पना नाहीतर महत्वाकांक्षा धरून ठेवण्याचा थांबवा ज्या तुमच्या जीवनसाथी असलेल्या देवाच्या उद्देशाच्या समान जाताला. त्यानं तुमका झाकल्या नसा. त्याका तुमचं मार्गदर्शन करून देवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. हालेलुया. प्रिय बापा, मी फक्त तुझ्यासाठीच जगतोय. प्रत्येक पाऊल जा मी उचललंय आणि चालतोय ती माझ्या जीवनासाठी असलेल्या तुझ्या उद्देश परिपूर्ण करण्याच्या दिशेने अस. तुका गौरव आणि आदर आणण्यासाठी माझा जन्म झालो असा. धन्यवाद तुका माका त्या मार्गावर स्थित करण्यासाठी जो मी अनुसरवय. मी दैवीय विधानात रवतोय तुझ्या इच्छेच्या मध्यभागी. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरा नाम मैग्रीना है और मैं मालवन से हूँ और मेरे टेस्टिमनी है मेरे फादर इन लॉ. मेरे फादर इन लॉ 80 इयर्स के हैं. उनको थायराइड कैंसर था. उनका रेडिएशन का ऑपरेशन हुआ था जिसकी वजह से उनको खाना खाने में तकलीफ होती थी. कभी कभी वो खाना खाते हुए गले में अटक जाता था और उनको वोमिटिंग करना पड़ता था. और फिर उनको 5-6 साल प्रोस्टेट की भी बीमारी थी. वो प्रोस्टेट की बीमारी उनकी 80% बढ़ गई थी. डॉक्टर ने कहा था उनकी एज की वजह से उनको ऑपरेशन भी नहीं कर सकते और प्रोस्टेट की वजह से उनको यूरिन में प्रॉब्लम होता था और उसकी वजह से उनको इन्फेक्शन हो जाता था और 4-4 महीने में हम उनको एडमिट करते थे और एडमिट करने के बाद उनका बिल भी 25,000 या 30,000 तक हमारा बिल हो जाता था. डॉक्टर ने एज की वजह से ऑपरेशन को भी मना करके ऑपरेशन नहीं कर सकते थे बोला था और कुछ नहीं कर सकते थे. इसका कोई इलाज नहीं है. पर जैसे पास्टर क्रिस और पास्टर आइजैक सर के मीटिंग को मेरे फादर इन लॉ देखते गए और उन्होंने वचन को समझना शुरू किया और जैसे कि पास्टर आइजैक सर ने हमें सिखाया है कि सही वचनों को बोलना कितना जरूरी है तो हम लोग उनसे घोषणाएं करवा के लेते थे. तो जैसे उन्होंने वचन को वो सुनते गए, वचन को वो समझते गए, घोषणाओं को करते गए तो उन्होंने अपने जीवन में चंगाई को वो ग्रहण करते गए और अभी उन्होंने अपने आप ही खुद ही
वो जो प्रोस्टेट की दवाई थी वो लेना बंद कर दिया। आज 1.5 साल हुआ, उनको प्रोस्टेट की वजह से कोई प्रॉब्लम नहीं, और ना ही हम लोगों ने उनको कभी इन 1.5 साल में एडमिट किया है, और वो खाना भी अच्छी तरीके से भी खा पाते हैं। मैं परमेश्वर को कोटि कोटि धन्यवाद देती हूँ, और वचन की सटीकता हम तक लाने के लिए और हमें बढ़ाने के लिए मैं पास्टर आइजैक सर का भी धन्यवाद करती हूँ। थैंक यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. आत्म्यान भरून सामर्थ दिलं, आत्म्यान भरून सामर्थ दिलं. वचनाक देऊन प्रकाश दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. येशू तू माझी बुद्धी असा, तूच माझो स्वर्ग असा. माझ्याशी तू किती प्रेम केलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझेच धन्यवाद करते, तुझ्याबद्दल विचार करते. तुझेच धन्यवाद करते, तुझ्याबद्दल विचार करते. प्रत्येक क्षणी दिलं, तू काय नाही घेतलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू
हे माझ्या बापा जाणाय मागू तापण दिलं कोण दुसरं इलो असतो प्राण देऊन गेलो असतो कोण दुसरं इलो असतो प्राण देऊन गेलो असतो तू तर आपला सर्व काय दिलं तुझ्याकडे काय मागे हे माझ्या बापा जाणाय मागे तापण दिलं तुझ्याकडे काय मागे हे माझ्या बापा जाणाय मागे तापण दिलं आत्म्यानं भरून सामर दिलं आत्म्यानं भरून सामर दिलं वचनात देऊन प्रकाश दिलं तुझ्याकडे काय मागे हे माझ्या बापा जाणाय मागे तापण दिलं तुझ्याकडे काय मागे हे माझ्या बापा जाणाय मागे तापण दिलं तुझ्याकडे काय मागे हे माझ्या बापा जाणाय मागे तापण दिलं आपल्या हातांक उठवून त्याका धन्यवाद देवा तिची आराधना करा आम्ही शिकलो की आराधना पूर्ण समर्पण असा आणि आमचा हाताचा उठवणं जाणं परमेश्वरासाठी एक भेट असा एक धूप असा उठवा आपल्या हातांका परमेश्वराच्या स्तुतीमध्ये फक्त ह्याच्यासाठी नको उठव की तुमचं बाजूला उठवता असा हे आमचे पवित्र हात असत त्या वचनामध्ये आमका सांगितलं की आपल्या पवित्र हात उठवून त्याची स्तुती करू गयो त्याची आराधना करू गयो या ज्ञानासोबत आपल्या हातांका उठवा की प्रभू माझे हात तुमच्यासाठी उठत असत येशू हे हात तुमच्यासाठी उठत येशू हे हात तुमच्यासाठी उठलेले असत तो आमच्या व्यक्तित्व सगळ्यात खोल प्रेमाच्या व्यक्तित्वाचो असा जाणतला थँक्यू लॉर्ड तुम्ही सगळ्यात मोठे असास आणि तुमचे सर्व कोण नाही असा धन्यवाद देतो तुमच्या दयेसाठी करुणेसाठी प्रेमासाठी धन्यवाद देतो या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिला असास आम्ही सांगतो परमेश्वर आमचे कान अभिषिक्त असत ऐकासाठी उदय अभिषिक्त असत समजासाठी प्रभू आणि या प्रार्थनेच्या शिवतेच्या नावात मागतो आमीन प्रेज द लॉर्ड सांगा स्वागत आहे तुमचं प्रेज द लॉर्ड हालेलुया गेल्या 2 संडेपासून आपण खूपच इम्पॉर्टंट गोष्ट सुरू केलं आम्ही सांगितलं की आम्ही एक वास्तविक राज्याचे असो परमेश्वराच्या राज्याचे असो आणि आम्ही सांगितलं की या जगात आम्ही परदेशी असो आणि ज्या राज्याचे आम्ही असो तर राज्य आता डोळ्याने दिसान नाही येणार असा तर राज्य आमच्या हृदयात असा पण तरी पण त्या एक भौतिक राज्यापेक्षा जास्त वास्तविक असा जशा प्रकारे हवा दिसान नाही येणार पण कोणी नाही सांगू शकणार की हवा नाही असा तर फक्त राज्य दिसान नाही येणार तर कोण नाही सांगू शकणार की एक राज्य नाही असा जर राज्य असा तर त्याच्यात एक राज्य असा प्रेज द लॉर्ड
जर राज्य असता तर त्याच्यात शासन होत असताला. कोणी राजा असतलो जो शासन करत असतलो. त्या राज्याची सुंदरता ही असा की या राज्यात ह्या असा परमेश्वराचं राज्य, ह्याच्यात परमेश्वर तर राज्य करताच, या तर होकच कारण राज्य कोणाचा असा? परमेश्वराचा. पण कारण परमेश्वर खूप महान असा, परमेश्वर खूप दयाळू असा, परमेश्वर खूप कृपाळू असा, परमेश्वर काय सांगू त्याच्यासाठी माहित नाही कोण कोण असा तो, तेनी आमका पण त्याच्यासोबत राज्य करूचो अधिकार दिला नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताच तुम्ही विचार करून बघा. जसा देशात फक्त एकच प्रधानमंत्री, आपण आमच्या राज्यात फक्त परमेश्वर राज्य नाही करणार, सगळे राज्य करतं. वाव. तर होता काय की ही गोष्टी आमका माहीत नसतात, तर प्रत्येक गोष्टी आपण आमच्या आसपासच्या जगातून उठवून घेतो आणि त्याच्याद्वारे परमेश्वराक समजण्याची प्रयत्न करतो. तर आमका वाटतं की नाही, सगळे राज्य कसे करू शकतात, कारण त्याच्यात एक प्रधानमंत्री असतं, एका महिन्यात 2 तलवारी नाही राहू शकणार, एका जंगलात 2 वाघ नाही असू शकणार. पण ह्या सगळ्या माणसाच्या हिशोबाने बरोबर असा. पण जे तुम्ही परमेश्वराच्या राज्यात येतास तर गोष्टी बदलतं. चला वाच्या प्रकाशित वाक्य 1 अध्याय 5 वचन. आणि येशू ख्रिस्ताकडून जो विश्वासी योग्य साक्षी असा आणि मेलेल्यासून जिवंत होणाऱ्यामध्ये पहिलो आणि पृथ्वीच्या राजांचो हाकीम असा, तुमका अनुग्रह आणि शांती मिळत राहते. कोण असा? पृथ्वीच्या राजांचो हाकीम. ऑब्विसली परमेश्वराचं राज्य असा, तर येशू ख्रिस्त राज्य करतलो. ऑब्वियस, एकदम सिंपल गोष्ट असा. समाजात काहीतरी त्रास नाही असा, आणण्यात काहीतरी त्रास नाही असा. परमेश्वराचं राज्य असा तर परमेश्वर तर राज्य करतलो ठेवलेला असा. आणि शांती मिळत राहून तो आमच्याशी प्रेम ठेवता आणि त्याने आपल्या रक्ताद्वारे पापांपासून आमका सोडवलं नसा. नेक्स्ट. आणि आमका काय लिहिलं असा? हॅड मेड अस किंग अँड प्रिस्ट इन टू गॉड. आणि मग काय बनवलं नसा? राजा आणि आपल्या पित्या परमेश्वरासाठी पंडित. प्रेज द लॉर्ड. ते राज्य लिहिला, पण इंग्लिशमध्ये काय लिहिलं असा? किंग असा. तिने आपल्या काय बनवलेला असा? राजा. बोला, परमेश्वरानं मग राजा बनवलेला असा. तर आता ह्या राज्यात फक्त परमेश्वर राज्य नाही करणार असा, आम्ही सगळे पण काय करतो असो? राज्य. आम्ही सगळे पण राज्य करतो. तर तुमका शासन करूचा शिकायचा लागतला. एकदाच जग बोला, शासन करणं शिकायचा लागतला. तुम्ही पण राजा असास तर राज्य करूक शिकायचा लागतला. नको सांगू राज्यकारभार मी नाही शिकायचंय, शिकायचा लागतला. परत बोला, राज्यकारभार तर शिकायचो लागतलो. काय लोकांका आजच समजतं काय बोलतात? शिकायचा लागतला. कारण धर्मांत काय शिकवलेलं? प्रभूच्या समोर जावं, भीक मागत राहा, भीक मागत राहा, भीक मागत राहा. आम्ही पण राज्य करतलो आता, कारण ह्या तर कोणी सांगितल्यानंच नाही. पण प्रधानमंत्री असा त्याने एकटो राजा मी, कोणी सांगितल्यानंच नाही. तर आम्ही सांगितलं जो राजा असेल राजकर सोडून दे. आता हय आपण इला असो कशात? परमेश्वराच्या राज्यात. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराच्या राज्यात आम्ही फक्त प्रजा. ओ बॉय, दिस इज ब्युटिफुल. फक्त परमेश्वर असं जो एवढं माणूस विचार करू शकता. विचार करून बघा, राजांकडे प्रजा असता पण आमच्या राजाकडे राजा असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ बॉय, ब्युटिफुल. सुंदर ना असा. राजांकडे काय असता? प्रजा. पण आमचं राजा एवढं महान असा, त्याने आपल्यासाठी प्रजा नाही ठेवल्यान, त्याने आपल्यासाठी काय ठेवल्यान? राजा. इज वंडरफुल. जेव्हा मी या गोष्टींचा विचार करतो, परमेश्वर मी खय इला असय, खय असय मी. मला जगातली खयचीच गोष्ट चांगली नाही वाटणं. मी म्हटले वाव, ह्याच शिकायचा असा, ह्याच करूचा असा, कारण ह्या मजेदार असा यार. काय लोकांना सांगितले आम्ही राजा तुम्ही प्रजा. राजाने काय सांगितले? मी पण राजा तुम्ही पण राजा. म्हटलं ही झाली गोष्ट. आता मजा येते, आता मजा येईल. आता भेटलो कोणतरी खरी गोष्ट करणार. लॉट. आणि दुसरी सुंदर गोष्ट असा की आता आपण सगळे राजा असो. काय असो? तर मी एक दुसऱ्यावरती राज्य नाही करणं. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करतो? जगावरती राज्य करतो. कोणावरती राज्य करतो? जगावरती राज्य करतो. जगाच्या सिस्टमवरती राज्य करतो. लोकांवरती राज्य नाही करणं. तुमका समजायला लागतं राज्य असा काय. तर आम्ही लोकांवरती राज्य नाही करणं, आपण सिस्टमवरती राज्य करतो. आम्ही अंधकाराच्या ताकदींच्यावरती राज्य करतो.
आम्ही शैतानाच्या ताकदीवरती राज्य करतो. म्हणजे जर ते त्या हिशोबान चलतले ज्या हिशोबान आमका होयत, त्यांच्यावरती आम्ही काय असो, राजा असो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तेच डिसाईड नाही करू शकणार, ते आमका नाही सांगू शकणार की कसा जगाचा असा आणि कसा नाही जगाचा असा. जेव्हा ते सांगतले कसा जगाचा असा आणि आमच्या राज्याकडसून मेळ नाही खाना, आमच्या आतमधलो राजा उभो असा. राजा कोण नाही सांगणार कसा जगाचा असा, राजा सांगता कसा जगाचा असा. तर आमच्या तुम्ही काय ती आग, जग सांगा आग. तरच तुम्ही हॅलो, जग सांगा तुम्ही पण राजा असास. राज्य कारभार शिकायचो लागतलो. म्हणजे ह्या स्टेटमेंट लोकांना दाजा घेता म्हणजे पास्टर मस्करी करणं बंद करणं ती गोष्ट बोला, खरीच गोष्ट बोलतोय. ही एक अशी लाईन असा, प्रेज द लॉर्ड, जेव्हा तुमका समजतलं की तुम्ही राजा असास, तुम्ही तुमच्या सेलला योग्य त्या प्रकारे चलवतलास. नको सांगू की हे राज्य पास्टर आयजॅकचा पूर्ण राज्य पास्टर आयजॅकच चलवतले. ह्या खायचा असा, ह्या खायचा असा, ह्या खायचा राज्य असा. जेवढी माझी रिस्पॉन्सिबिलिटी असा तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असा, तुमची. सांगू की मी एवढाच करू शकतोय, म्हणजे कशा करू शकतो एवढाच, राजा असा राज्य करणं पूर्ण जाऊन. प्रत्येक शैताना घडवणं तुमचा काम असा, प्रत्येक चुकीच्या वस्तू सुधारणं तुमचा काम असा. तर एकट्याचा नाही बाबा, पण तुमच्यासारखं असं आहे. जेवढे तुम्ही राजा असाल तेवढं मी पण राजा असे. तर तुम्ही राज्य कारभार कमी कशा करतास, माझ्याकडसून जास्त राज्य कारभार कशा करून घेतास. लॉट तर हा की नाही पास्टर आमच्याकडे पैसे नाही असा, आता तुमच्या पैशासाठी पण मी प्रार्थना करू. जेव्हा मी तुम्हाला सांगते पैसे द्यावा, तुम्ही आडे येऊन सांगता पैशासाठी प्रार्थना करा. यो खोयचो नियम असा. तुम्ही राजा असाच तर पैसे असा होय. जेव्हा तुम्ही या गोष्टींका समजतालास त्या तुम्ही खराच ख्रिस्तीपणा जगतास. तुम्ही जर जगतास माका नाही माहिती तुम्ही काय जगतास. प्रेज द लॉर्ड. जेव्हा सांगा तुम्ही राजा असास, काच करूचा असा, तेवढी जबाबदारी पास्टरांची असा, तेवढी जबाबदारी माझी असा. वाटलं बोलणार असं तुमची असा, नाही तुमची असा माहित होता. हालेलुया. तर आम्ही त्याला म्हणतो राजांचो राजा. खयच्या राजा, आम्ही सगळ्या राजांचो राजा. प्रेज द लॉर्ड. तरच तुम्ही तर आम्ही कशात असं एक वास्तविक राज्यामध्ये. ओ बॉय ब्युटिफुल. आणि आम्ही सांगितलं की आता तुम्ही राज्यात असाच तुमका राज्य कारभार शिकायचो लागतलो. आम्ही सांगितलं या राज्य कसं चालता, तोंडान बोलल्या गेलेल्या वचनाने. ते वचन जे परमेश्वराच्या वचनावरती आधारित असत पहिला. नंतर आम्ही गेल्या वेळी काय सांगितलं, या राज्य कसं चालता, विश्वासान. विश्वासान. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या जीवनात राज्य करूक सुरू करतास, आपल्या जीवनाच्या परिस्थितींवरती राज्य करणं सुरू करतास. तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये आणतास ती असं तुमचं शरीर. तुम्ही तुमच्या शरीरावरती पूर्ण नियंत्रण घेतास. तुमच्या शरीरात खयचो आजार नाही होचो, खयचो खोकलो नाही होचो, ताप नाही येऊचो. शरीर तुमका नाही सांगूचा 8 तास झोपाचा असा. तुमचं शरीर तुमका नाही सांगूचा चला रात्रभर पिक्चर बघूया. तुमचं शरीर तुमका नाही सांगूचा सिगरेट पिऊची असा. तुमचं शरीर तुमका नाही सांगूचा चला उलटी पिक्चर बघूया. तुमचं शरीर तुमका काय नाही सांगू शकाचा. पहिली गोष्ट जे तुम्ही राज्य करत असता असं तुमचं शरीर, तुमचा डोक्या. पहिली गोष्ट तर जगावरती राज्य करूच्या पहिला तुमका तुमच्या शरीरावरती राज्य करूचा लागतला. तुमच्या शरीरावरती तुम्ही तुमची गाडी अजून पण कायम असत, अजून पण लोकांपर्यंत तुम्ही करतास. या सगळ्या गोष्टींना काय करूचा लागतला, काढूचा लागतला. तुमका स्वतःवरती राज्य करूचा लागतला. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही कारण सगळ्यात पहिली गोष्ट तुमका राज्य करूसाठी दिली गेलेली असा असं तुमचं शरीर. तर तुम्ही नाही सांगू शकणार की हो माझ्या डोक्यात दुखता, माझी टांग अशी झाली, ती नाक वाकडी असा. अजिबात नाही. तुमका मच्छर पण होता नाही, सांगा मच्छर पण चावता नाही. सत्य असा या कांट अलाव, कारण मी राजा असोय.
जर मी माझ्या शरीरावरती राज्य नाही करणार तर काय करतोय मग मी? माझं शरीर मला नाही सांगूचं की मी कसं जगतलंय. कम ऑन, माझं शरीर असं, मी राजा असं आहे. एका महिन्यात 2 तलवार नाही राहू शकणार. आता येईल ना गोष्ट भाषा ना. एका जंगलात 2 वाघ ना असू शकणार. एक तर मी राजा असं, नाही तर शरीर राजा असं, आणि राजा मी असं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगते, माझं तुम्ही हात कापला असतं मी परत एकदा बनवू शकतो. खतरनाक माणूस असं आहे. मोही बघितला असतास, मी चलतो फिरतो मी होई असं आहे. लॉर्ड, मी खूप खतरनाक असं आहे. पण मी राजा असे, राजा खतरनाकच असतं नाही असणार. तो राजाच काय, त्याची भीती नाही असत. तर माझं शरीर महाका भयाता शहरात पण माहीत आहे खतरनाक राजा असतं. चांगल्यानंतर सरळ होईल तर चांगला असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जग सांगा तुम्ही राजा असास, राज्य कारभार शिकायचो असा. शिकतालास हा सर माका एड्स असा, मी काय करू? घालवा. डॉक्टर कॅन्सर असा, माझा काय काम असा? तुम्ही करा ना राज्य, माझ्याशी काय मतलब? कशाक बाण म्हणतास राजांचो राजा? तुमका ना माहिती त्या राजामध्ये तुम्ही असास? तुमचं राज्य मी कशाक सांभाळू? सांभाळलं तर हडपतलंय. मग काय करतलास? राजांका बुद्धी असता. ते दुसऱ्या राजाक आपल्या राज्यात शासन करू देतात काय? तर मी तुमच्या राज्यामध्ये शासन कशाक करू? माझ्याकडे माझा राज्य पुरेसा असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो राज्य कसा चालता? कोणाच्या तोंडान, जे कोणाशी मिळतात? वचनाशी. आणि दुसरा आम्ही गेल्या वेळी काय सांगितलं? राज्य कसा चालता? विश्वासान चालता. आणि तिसरा, या राज्य चालता प्रेमान. या राज्य चालता प्रेमान. मी काय जास्त बोलतले नाही आज. मी तुमका बायबलमध्ये दाखवतोय. मी इच्छिते तुम्ही घराकडे जाऊन मनन करा. जर तुम्ही या वचनांच्या अनुसार प्रेम करशात, खूप जणांका माहीत नाही की प्रेम काय असा. मी म्हणते कधी तुम्ही बायबल वाचलास? बायबल खयच्या गोष्टीक प्रेम म्हणता? बायबलची प्रेमाची परिभाषा काय असा? कारण जगान आमका प्रेमाची परिभाषा समजावल्या नसा. एका बघून हृदयात धक 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 म्हटलं, खतरनाक मुलगी हार्ट अटॅक आणतली, लांब व्हा. तिने आमका हेच डिप्रेशन शिकवले नाही असा. योहान 13:34. मी तुमका एक नवीन आज्ञा देतोय. येशू ख्रिस्त बोलता असा, मी तुमका एक नवीन आज्ञा देतोय, एक दुसऱ्याशी प्रेम ठेवा. जसा मी तुमच्याशी प्रेम ठेवलंय तसाच तुम्ही पण एक दुसऱ्याशी प्रेम ठेवा. कारण मोशेची आज्ञा होते. कारण तुमका माहित आहे येशू ख्रिस्त अजूनपर्यंत मरणची जिवंत नाही झालेलो. त्यावेळी काय चालू होतो? मोशेचा नियम चालू होतो. पण त्या मोशेच्या नियमाच्या मध्ये पण येशू ख्रिस्त या सांगून गेलो, मी तुमका एक नवीन आज्ञा देतोय, एक दुसऱ्याशी प्रेम ठेवा. जसं मी तुमच्याशी प्रेम ठेवलंय तसाच तुम्ही पण एक दुसऱ्याशी प्रेम ठेवा. आणि हा एक दुसऱ्याचा अर्थ मुलगो आणि मुलगी नाही असा. काही जणांका ह्याच समजतात. हा, एक दुसऱ्याशी, मुलगो आणि मुलगीशी बोलतात. एक दुसऱ्याशी म्हणजे आमका आवडतात त्याच्याशी नफरत करतो त्याका पळवून लावा ना, लिहिलं असत होय. तुम्ही म्हणतास की पास्टर तुम्ही सांगालास की जुन्या नियमात होता, नवीन नियमात. ओके, 2 जॉन 5. योहानाचं 2 पत्र 5 वचन. आता हे स्त्री मी तुका खायची दुसरी आज्ञा नाही, पण ती जी आरंभापासून आमच्या सोबत असा ती मग दाखवतोय आणि तुझ्याकडे विनंती करतोय की एक दुसऱ्याशी प्रेम ठेवा. तर हे काय विकल्प नाही असा, चॉईस नाही असा. ज्याच्यावर तुमचं मन आहे त्याच्यावर प्रेम करा, ज्याच्यावर तुमका प्रेम नाही त्याच्याशी नफरत करा. चॉईस नाही तुमच्याकडे. आता हे स्त्री मी तुमका खायची नवीन आज्ञा नाही, पण ती जी आरंभापासून आमच्याकडे असा ठेवतय आणि तुका विनंती करतोय का आम्ही एक दुसऱ्याशी काय ठेवू कयो? प्रेम. प्रश्न असा, प्रेम काय असा? प्रेम काय असा? बाबाजी तुमका प्रेम नाही समजावू शकणार, ओशो तुमका प्रेम नाही समजावू शकणार. तुम्ही म्हणतास कशाक नाही समजावू शकणार? सिंपल दाखवतो तुमका मी वचनापासून. ओ गॉड, प्रत्येक जो माणूस जो येशू ख्रिस्ताक नाही जाणणार तो प्रेम नाही समजावू शकणार. एका प्रेमाचा कायच नाही माहीत असा समजावू शकणार. म्हणतास तुमका कसा माहिती? के 1 जॉन 4:7. हे प्रियांनो, आम्ही एकमेकात प्रेम ठेवूया, कारण प्रेम परमेश्वराकडून असा.
प्रेम कोणाकडून हा? शेक्सपियरकडून नाही, हीर रांझाकडसून नाही, रोमिओ ज्युलियटकडसून नाही असा, लैला मजनूकडसून नाही असा. प्रेम कोणाकडसून असा? परमेश्वराकडून. कारण जेव्हा आपण प्रेमाची प्रमाणात येतं तर मी म्हणतो ही चुकीची प्रमाणं असत. हेंका प्रेम नाही माहीत होता, हे प्रेमाची प्रमाणं नाही असू शकत. हे प्रियांनो, आपण एकमेकात प्रेम ठेवूया, कारण प्रेम परमेश्वराकडसून असा. जो कोणी प्रेम करता तो परमेश्वराकडसून जन्मलो असा आणि परमेश्वराक जाणता. म्हणजे प्रेम करूसाठी तुमका पहिल्यांदा कोणाक जाणूचा लागतला? परमेश्वराक. प्रेम कोणाकडसून असा? परमेश्वराकडसून. जर परमेश्वर नाही असा तर प्रेम नाही असा. कोणी जो व्यक्ती येशू ख्रिस्ताक नाही जाणना त्याच्याकडे कायच क्रेडेन्शियल नाही असा प्रेमाक परिभाषित करूचा. कारण प्रेम कोणाकडसून असा? परमेश्वराकडसून. स्पेशली यंग लोक, दे हॅव बीन डिसीव्ड. हे जे गोष्टी असतात जे पहिल्यांदा माझ्या डोक्यातून निघालेले, माझा संमोहन तुटलेला जेव्हा मी बायबल वाचूक सुरुवात केलंय 24-25 वर्षामध्ये, मला समजला प्रेम खैसून असा. मुलाकडसून प्रेम नाही आहे ना, मुलीकडसून प्रेम नाही आहे ना, आई बाबांकडसून प्रेम नाही आहे ना. प्रेम खैसून येता? परमेश्वराकडसून. तर तो प्रत्येक व्यक्ती जो दावो करता, भले माझे आई बाबा असू शकतात, माझ्याशी प्रेम करूचो आणि परमेश्वराक नाही जाणणं, त्यातले प्रभूचा प्रेम खोटा असा. मी माझ्या डोक्यात रिप्रोग्राम केलंय. मी तुमका नाही सांगू शकणार मी माझ्या डोक्यासोबत काय केलंय. माझ्या डोक्यात ते स्टँड असतात ना, स्टँड उद्या टाकतं, ते डोक्यात स्टँड टाकलंय. मी म्हटले कोणीच माझं नातेवाईक कोणी पण माका येऊन सांगितलें माझ्याशी प्रेम करता आणि येशू ख्रिस्ताक नाही जाणना, माका त्याच्या प्रेमावरती काय भरोसा नाही असा. मानूकच तयार नाही की तो माझ्यावरती प्रेम करता. हेचो अर्थ की त्याचा ऐकणारो नाही असं. म्हणजे ते किती पण प्रेमी गोष्टी सांगू शकतात, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्या डोक्यात बदललेला असा. असताना माका कोणी आता विचारू नाही शकणार, बेटा बेटा म्हटलं बेटा बेटा जे करतो येशू ओळखतात काय ती म्हणत बाबा निघा येसून. दॅट्स हाव आय ट्रेन माय माइंड. त्याच कारणासाठी मी अजून आजपर्यंत फसवलं नाही गेलंय. मी तुम्हाला कधी नाही सांगले कोणी मग फसवल्या, मला कोणच फसवलं नाही शकलो. कशाक? आणि मी माझ्या डोक्यात स्टँड टाकलंय. कम ऑन, आता जेव पण येऊन सांगतलो मग फक्त काय पहिल्यांदा जाणवत असा येशूक जाणतं त्याला विचारा प्रेम बीम नाही काय करणार, करूच नाही शकणार. असा आपण गाणं म्हणतो खायचा, गहरे प्यार से तूने प्यार किया मासे गहरा है प्यार. समजला तुमका? तर गाणं नाही माझ्यासाठी सत्य असं. या गाण्याचा मी खूप महिन्यापासून बोललोय, येशू ख्रिस्तात इलय एक गाणं. मला वाटायचं हे 2 लाईनच सगळे का असतात बायबलमध्ये. या गाणं माझं होतं, मी तुमका पहिल्यांदा पण सांगितलंय. Oh, how I love Jesus. Oh, how I love Jesus. Oh, how I love Jesus. Because he first loved me. हे लाईन मी तासन तास, दिवसान दिवस, महिने महिने म्हणत राहायचे. आणि पूर्ण बायबल मी या 2 लाईनीपासून कनेक्ट करू शकत होते. पूर्ण बायबल उत्पत्तीपासून रेव्हेलेशन पर्यंत माझ्याकडे जर मी कधी प्रचार केलं 6 महिन्यापर्यंत प्रचार करू शकते या 2 लाईनीवरती. लिटरली 6 महिने, 6 × 30 × 24 ऑन स्टॉप, बिकॉज आय मेडिटेटेड ऑन इट. पूर्ण बायबल मी या 2 लाईनीपासून जोडत होतोय. प्रत्येक स्क्रिप्चर मी हयपर्यंत आणून संपय होतोय. म्हटले वाव ब्युटिफुल, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मी पास्टर नव्हतोय. पास्टर तर मी ख्रिश्चन होतोय. जर तुम्ही आता माझी गाणी ऐकताला ज्यात तुमका दिसतलो आणि तुमका परमेश्वराचा प्रेम दिसान येताला, कायचा पण माझं गाणं ऐकताला, मेरी निगाह है तुझ पर, माझ्या सगळ्या गाण्यामध्ये तुमका ह्यात दिसान येताला. अजून काय नाही माहिती असा माझ्या आतमध्ये भरलेला असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय लिहिलं असा? प्रेम कोणाशी असा? म्हणजे सांगा, प्रेम परमेश्वर असणार. प्रेम कोणाकडसून असा? रोमिओ ज्युलियट, राज सिमरन नाही ना. माका प्रेमाशी काय वाईटपणा नाही असा.
मी म्हणते प्रेम प्रेम तर असा काय भाऊ हा प्रेम कोणाकडसून येऊ कया परमेश्वराकडसून. प्रेम कोणाकडसून येऊ कया परमेश्वराकडसून. तर जेव्हा तुम्ही परमेश्वरावर प्रेम ठेवताला तुमका माणसाच्या शरीराच्या पेक्षा, माणसाच्या करिअरपेक्षा, त्याच्या नोकरीपेक्षा त्याच्या आत्म्यामध्ये तुमचा प्रेम होता. त्याच्या आत्म्याक तुम्ही स्वर्गात घेऊन जाऊ इच्छितलास. तर खूपशा आईबाबांका पण अजून शिकायचा असा, खूपशा पतींका खूपशा पत्नींका अजून शिकायचा असा. आणि त्या म्हणतात प्रेम असा म्हणते खराच प्रेम असा काय असं तुमच्या घरात जबरदस्ती बायबल वाचूचा तर जबरदस्ती थोडीच करू शकतो. म्हटले काय बोलतास एवढे भोळे नको बना. आता जर मुलगा येऊन सांगित मका एका अशा मुलीशी लग्न करूचा जे तुमच्या दुश्मनाची मुली असतात तर जबरदस्ती दाखवतं. काय बोलतास तुम्ही, कशाक भोळे बनतास तुम्ही. आमका जबरदस्ती करूक नाही. अंकल पोटा बोलणं सोडून द्यावा. खरा नाही असा प्रेमाक जर तुमका समजायचं असा तर तुमका जावचं लागतं पहिला कोरिन्थियपत्र 13 अध्याय. ह्या असा प्रेम प्रेज द लॉर्ड. हैसून तुमका प्रेम समजण्यात येतला. ही आशा तुमच्या प्रेमाची पोथी प्रेज द लॉर्ड. प्रेमाचं उपन्यास, तुला प्रेमाचं उपन्यास तुम्ही सांगितलंस ना मी प्रेमाचं उपन्यास वाचलंय. 13 नाही वाचलंस तर खयचो प्रेमचं उपन्यास नाही वाचलंस. कारण ह्यो असा प्रेमाचो उपन्यास. हैसून तुमका काय समजतला प्रेम आणि तुम्ही समजा शकतलास की तुम्ही प्रेमात असाच काय नाही असाच. या तुमचे डोळे उघडतला. असं वाटतला की आजच आम्ही बदललो कपडे, आजच आम्ही आंघोळ केलं. कशा प्रेमाक समजणं इतकं गरजेचं असा. चला परमेश्वराच्या राज्यात 1 कोरिन्थियपत्र 13 अध्याय 13 वचन वाचूया. पण आता विश्वास, आशा आणि प्रेम हे तिन्ही पण स्थायी असतात. आठवतं तुमका वचन ह्या आम्ही सांगितलेलो हे तिन्ही काय असं स्थायी. पण ह्या तिघांमध्ये सगळ्यात मोठा काय असा प्रेम. सगळ्यात मोठा काय असा प्रेम. तर लोक सांगतात प्रेम सगळ्यात मोठा असा. माहिती असा तुमका नाही माहिती असा आमका माहिती असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कारण प्रेम कोणाकडसून असा प्रेम कोणाकडसून असा प्रेम कोणाकडसून असा. त्यापासून डोळे उडक सुरू झाले काय तर खायच्या पण फसवणुकीत नको येऊ. तिच्या मागे कोण पण असा ते. जर तो व्यक्ती परमेश्वराक नाही जाणणार तिसरात तुमचं प्रेम करता. त्याच्यात काही एक प्रेम नाही असा. म्हणतात पास्टर तुम्ही एवढी कठीण गोष्टी कशाक म्हणतास. त्याला परमेश्वराक जाऊन विचारा तुम्ही त्यांनी लिहिल्यान कशाक. मी तर वाचता असे माझ्या म्हणा कशाक भांडतास यार कशाक भांडतास. जसं मी माझाच बायबल वाचतोय. प्लीज लॉर्ड. चला 13 अध्याय 1 वचन. जर मी माणसांची आणि स्वर्गदूतांचा बोलणं बोलू आणि प्रेम नाही केलंय तर मी ठणठणणारा पितळ आणि झणझणणारी झाण असे. इट्स सो टचिंग. जर तुमका नीट समजला नसात मी थंय एक शब्द दाखवू इच्छितोय. ओके जी इंग्लिशमध्ये मी अजून पिक करू इच्छितोय. तुझ्या डोक्यात ती गोष्ट बसतली. इझी इंग्लिश. इफ आय डू नॉट लव्ह आय एम नथिंग. जर मी प्रेम नाही करणार तर मी कायच नाही असं आहे. तुमचं अस्तित्व काय असा शून्य. तुमका वाटा शकतास तुम्ही असाच पण तुम्ही नाही असाच. याचा अर्थ ह्यो असा इफ आय डू नॉट लव्ह आय एम नथिंग. तुमचं अस्तित्व काय झाला शून्य. तर नको सांगू तुम्ही प्रेम नाही करू शकणार आणि तुम्ही प्रेमाक नाही शिकाचास. कारण जोपर्यंत तुम्ही प्रेम नाही शिकनास तुम्ही झिरो असास. झिरो. तुमचं अस्तित्व असा पण नाही असा. तुम्ही नाही असास. एवढा सिरियस असा या तुला असत आहे. इफ आय डू नॉट लव्ह आय एम नथिंग. तुमका वाटतं तुम्ही काहीतरी असास सांग तुम्ही बेकार असास. तुम्ही बरबाद असास बेकार असास. काय नाही तुमच्या आतमध्ये झिरो. तुमका वाटतं की तुमच्याकडे डिग्री असा तुम्ही इंजिनियर असास. तुमच्याकडे गाडी असा बंगलो असा आई असा काय नाही असं तुमच्याकडे. बेकार असास बेकार असास जर तुम्ही प्रेम नाही करू शकणार तर. एवढा सिरियस असा या. पीपल नो इट की आता अजून पहिला जिवंत त्याची प्रेमाशिवाय जगले तर काय नाही असा बेकार असा झिरो. त्याची सम टोटल काय असा झिरो. आय डू नॉट लो आय नथिंग. may be able to speak in different tongues people use, may be able to speak languages to the angel use, but it's worth nothing is love. तर मी माणसांची बोलू शकतोय स्वर्गदूतांची बोलू शकतोय पण जोपर्यंत मी प्रेम नाही करणं सगळं काय असा झिरो. बोला झिरो लिहिलं असं ना. नाही मी बायबल नाही लिहिलंय भाऊ. थँक गॉड मी नाही लिहिलंय.
इट्स ओनली लाईक समवन हूज मेकिंग अ लाऊड नॉईज. तो फक्त आराडता, पण त्याच्यात मध्ये काय नाही असा. तो काय असा आतमधसून खाली खाली ड्रम काय करता जास्त आवाज. खाली ड्रम काय करता जास्त आवाज. तू सांगले तुमचं जर प्रेम नाही ना भाऊ, जागे व्हा. तुम्ही शून्यमध्ये असास. तुमचा क्रेडिट काय असा 0. तुमका वाटू शकतं तुम्ही जगतास बायबलच्या हिशोबाने तुम्ही काय असास 0. जग सांगा बायबलमध्ये लिहिलं असं. पास्टर आयझॅकच्या मनाचे विचार नाही असत. पुढे परत जाऊया. आणि जर मी भविष्यवाणी करू शकू आणि सगळ्या भेदाक आणि सगळ्या प्रकारच्या ज्ञानाक समजू आणि मग होईपर्यंत विश्वास की मी लोकांना हटवू शकतोय, पण जर मी प्रेम नाही ठेवलं तर मी कायच नाही असं आहे. ठेवला असा. नेक्स्ट. जरी मी संपूर्ण ओ आय लव्ह दिस. जरी मी माझी सगळी संपत्ती गरिबांका दिलंय आणि माझं शरीर जळवसाठी दिलंय आणि जरी प्रेम नाही ठेवलंय तरी पण कायच लाभ नाही. तर तुमचं दान कर्म सगळा बरबाद. तुम्ही किती चांगले असा त्याचा काय घेण्यात येणार नाही. असा घेण्यात येणार कशासून असा प्रेमापासून. सगळी वस्तू खय येतले प्रेम. करा जेवढा दान कर्म करूचा असा आणि तुमका वाटता दान कर्म करून तुम्ही खूप मोठे बलवान झालास. बायबल का सांगता 0. जरी माझी सगळी संपत्ती गरिबांका दिलंय आणि माझं शरीर जळवसाठी पण दिलंय आणि जर प्रेम नाही ठेवलंय तर माका कायच लाभ नाही. आज तुमका समजतं की तुमच्याकडे मी प्रेम करते का राग करतोय. आज सगळ्यांना समजतं ना पास्टर प्रेमच करतोय, तो राग नव्हतोच. तुझ्याकडे एकच भांडण होता, बायबल वाचा, रॅप्सोडी वाचा, दशमांश देवा, आत्म्याक जिंका. अजून खायचं भांडण लढले तुमच्याकडे मी. आजपर्यंत माझ्या आणि तुमच्या अजून खायचं भांडण झाला. तुमका वाटत होतं की मी आजपर्यंत तुमच्याकडे नफरत करायचं. आजचा मधला ह्याच होता प्रेम, बाकी होता नफरतमध्ये. जर माझी सगळी संपत्ती गरिबांका दिलंय आणि जरी माझं शरीर जळवसाठी दिलंय आणि जर प्रेम नाही केलं तर मला काहीच लाभ नाही असा. नेक्स्ट. आता बोला आता काय सुरू झाला असा प्रेमाचा उपन्यास. वाव, आय लव्ह दिस. प्रेम धीरजवंत असा. काय असा आणि कृपाळू असा. प्रेम ईर्ष्या नाही करणार. प्रेम आपलं मोठेपणा नाही करणार आणि नाराज नाही होणार. बोला प्रेम धीरजवंत असा, कृपाळू असा. तर जर तुम्ही प्रेमाक हटवू शकता आणि जर बुद्धी तुमच्याकडे असा तर जेव्हा मी एका वाचूक सुरुवात केली तुमका माहिती आहे मी कसं वाचलंय एका कसं वाचलं असतं आयझॅक धीरजवंत असा. कारण मी प्रेम असं आहे. कारण प्रेम नाही तर बेकार असं आहे. बेटर असं की मी स्वतः त्याच्यात घुसव. नेक्स्ट. ता अनरीतीन नाही चालना, ता आपली भलाई नाही इच्छिना, वाईट नाही मानना. हॅलो, ऐकतास तुम्ही? जर त्यातली खयची पण गोष्ट जर तुम्ही करतास तर तुम्ही प्रेम नाही असास. नेक्स्ट. कुकर्मान आनंदित नाही होणार. सत्यान. ओ बॉय, दिस इज ब्युटिफुल. कुकर्मान आनंदित नाही होणार. खूपशे लोक असतात ते कुकर्मान आनंदित होतं. चांगल्या केलंस, बरा केलंस, त्याका मारलं म्हटले प्रेम असा या. कुकर्मान आनंदित झालास तुम्ही तर हा 2 माका पण दी म्हटल्या प्रेम असा. तर तुमका माहित असत प्रेम काय असा. स्वतः विचारा. कुकर्मान आनंदित तर नाही होणार. कुकर्मान आनंदित नाही होणार. बोला कुकर्मान आनंदित नाही होणार. पण सत्यान आनंदित होता. स्वतः विचारा सत्य तुमका आनंद देता की नाही देणार. पासणे झालं आत्मा का जिंका तुमचं मूड उतारलो. नेक्स्ट. सगळ्या गोष्टी सहता, सगळ्या गोष्टींवरती विश्वास करता, सगळ्या गोष्टींची आशा ठेवता, सगळ्या गोष्टींवरती धीरजवंत असा. नेक्स्ट. प्रेम कधी टळणार नाही. तर जर तुम्ही कोणावरती प्रेम करता तर संपा नाही शकणार. तुम्ही म्हटलं मी त्या व्यक्तीवरती 2 वर्षापूर्वी प्रेम करायचं. म्हटले व्हॉट. जर मी तुमच्यावर कधी सांगितलं मी तुमच्यावर प्रेम करतोय तुम्ही काय माझ्यावरती करा आणि कधी पण जर रस्त्यावर भेटा मी त्याच सांगतो आज पण तुमच्यावर मी तेवढाच प्रेम करतोय. आय कांट डू दॅट. मला नाही आठवणार तुम्ही माझ्यासोबत काय केलास. कारण तुम्ही माझ्यासोबत काय केलासच नाही. जर तुमका माहीत असतं तर तुमका समजता की तुम्ही माझ्यासोबत नाही तर प्रभूसोबत काय केलास. फक्त बघित तुमका येशू ख्रिस्तान नाही सांगल्यान पावलाक की तू माका कशाक सतवतं.
तर जर तुम्ही म्हाका सतवलास तर तुम्ही विचार विसरा, तुम्ही म्हाका ना सतवलास. म्हाका सतवलास तर मग मी रागवतले कशा? एका सतवलास तर तुमका बघतलो. मी कशाक भांडा? माझा काम असा प्रेम करणं. प्रेम कधी टळणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. भविष्यवाणी असतील तर संपतले, भाषा असत तर संपतले, ज्ञान असा तर मिटताला. नेक्स्ट. पण आमचं ज्ञान अधुरा असा आणि आमच्या भविष्यवाणी अधुरी. नेक्स्ट. पण जेव्हा सर्व सिद्ध येतो तेव्हा अधुरा मिटताला. जेव्हा मी लहान होतोय तेव्हा लहानांसारखं बोलायचंय, लहानांसारखे मन होता, लहानांसारखी समज होती. पण जेव्हा मी मोठं झालोय तेव्हा लहानांची गोष्टी सोडलोय. विचार करा की ह्या तो स्टेटमेंट कशाद्वारे सांगता? प्रेमाच्या द्वारे. तर तो काय सांगूचा प्रयत्न करता की मी मोठं कधी झालोय? जेव्हा मी प्रेम करू शिकलोय. हॅलो, तुझं नाही सांगणार ना मी. बोलणं सुरू पासून केल्यान तरी प्रेमापासून शेवटी संपूर्ण पद्धतीने केली प्रेमान. तर मध्येच कशा तो कडच्या गोष्टी आणतो. तर जेव्हा त्यांनी सांगितलं मी लहान होतोय, त्यांनी सांगितलं की जेव्हा मी लहान होते तेव्हा मला प्रेम नाही समजायचा, लहानांसारखं बोलायचंय. पुढे माझ्या गाडी हात लावल्यान माझी गाडी असा, माझी चप्पल माझी मम्मी. लहान मुला, तुमची 2 मुलं आता तुमका समजतलं मी काय सांगतोय. प्रेज द लॉर्ड. एवढं असं समजलं तुमका? जेव्हा मी लहान होते तेव्हा लहानांसारखं बोलायचंय, लहानांसारखा मन होता, लहानांसारखी समज होती. पण जेव्हा मी मोठं झालोय तेव्हा लहानांच्या गोष्टी सोडलंय. म्हणजे मग काय इला? प्रेम करू इला, मका प्रेमात चालणं इला, मका प्रेमात जगणं इला. आता मी स्वतः सांगू शकतोय की मी काय झालोय? मोठो. पण जोपर्यंत तो प्रेमात नाही चालवतो तो सांगता असा मोठो पण नाही असंय. नेक्स्ट. आता आमका दर्पणामध्ये तिकट असं दिसता, त्यावेळेक आम्ही समोरासमोर बघतलो, ह्यावेळेक माझा ज्ञान अपुरा असा, त्यावेळेक अशा पूर्ण रीतीन ओळखतलोय तसं मी ओळखलो गेलो असं. असं त्याच्यात खूप सगळे रेव्हलेशन असत, नाही जाणार असं. शेवटाकडे जाऊया असा. 13 आपण वाचलेलो. पण आता विश्वास, आशा आणि प्रेम हे तिन्ही पण स्थायी असत, पण यात सगळ्यात मोठा प्रेम असा. प्रेज द लॉर्ड. कुठं आपल्या हातांकाने करायला पाहिजेत प्रार्थना. रोझिक बुशन फ्रांझिक Bendalvaribo ozin dalvaribo ozik washandrabo rozichabo shitrabo. Praise the Lord. Praise the Lord. जर तुम्ही पहिल्यांदा इला असं तुमचं स्वागत असा. प्रेज द लॉर्ड. उभे राहू शकता जर पहिल्यांदा इला असास. तुमका आनंद असा तुमचं स्वागत करूसाठी. जोरात टाळू शकता आपण यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आज येशू ख्रिस्त आपलं प्रभू बनवून जावा, कारण हसूनच सगळा काय असा, पण हसूनच सगळा सुरू असा, हसूनच सगळा संपता. या प्रार्थनेक माझ्या मागसून करा, आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागसून आपल्या तोंडाने प्रार्थनेक करा, आपल्या हृदयात मांडून बोला, हे प्रिय परमेश्वर, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात, की तो माका वाचवसाठी क्रूसावरती मेलो. परमेश्वरान तेका 3ऱ्या दिवशी मेले असून जिवंत केले. धन्यवाद परमेश्वरा. आणि आज तो कायमसाठी जिवंत असा. माझ्या तोंडान घोषणा करतोय, येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र, आजपासून माझा प्रभू असा, आजपासून माझा स्वामी असा, आजपासून मी नवीन जन्मलोय, आजपासून मी परमेश्वराची संतान असे. येशूच्या नावात आमीन. जर टाळा यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चर्चमध्ये, जे तुम्ही बसशात. मी तुमच्याकडे प्रार्थना करतोय. परमेश्वराला प्रार्थना करतो तुमच्या प्रत्येक संतानासाठी, ते येशू ख्रिस्त आपलं जीवन दिलेणे असा मी प्रार्थना करतोय. येशू ख्रिस्ताच्या नावात यांच्यावरती कायमसाठी आनंद होतो. येशू ख्रिस्ताच्या नावात शैतानाचं यांच्यावरती काही कधी करणार असा. येशू ख्रिस्ताच्या नावात मी आशीष आहे तुमच्या बुद्धीच्या द्वारे, तुमच्या ज्ञानाच्या द्वारे, तुमच्या समजेच्या द्वारे, तुमच्या प्रेमाच्या द्वारे, तुमच्या आत्म्याच्या द्वारे हे आशिषित असत आणि आशिषित बनायला होतले. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. परत ट्राय वाजवू शकतास आणि तुम्ही बसू शकतास. थँक्यू. तर ही वेळ असा आपली भेट, आपले दशमांश आणि दशमांश नाही देणास तर प्रेम नाही करणास. लक्षात ठेवा. थोडासा जा परमेश्वर सांगतो त्याच्याशी आनंदित व्हा कायम करण्यात. नाही तुमचा प्रेम नाही असा. रागाव नको. आमची डिटेल्स स्क्रीनवरती असा. तरी आमचं कॉयरचं स्वागत करतलो. आरडान महिमा. थँक्यू.
मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य. जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजयी मीच असे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य. जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजयी मीच असे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य. जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजयी मीच असे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले. O zike bu shakran zikrin tredveri o zike bu shakra azin tredveri o zitreve. ओ धन्यवाद देतो प्रभू या भेटे गाणूचो अनुग्रह आणि अवसर देवसाठी, या दशमांशला देण्याचो अनुग्रह आणि अवसर देवसाठी, तुमच्या वचनाच्या द्वारे तुमच्या प्रेमामध्ये आम्ही दिलो प्रभू. धन्यवाद. जसं आम्ही वचनाच्या अनुसार दिलं, वचनांच्या अनुसार आमच्याकडे जे 100 गुण फसल असा आम्ही स्वर्गदूतांका पाठवतो. या आशिषांका आपल्या जीवनात पूर्ण करूसाठी आम्ही या भेटींवरती तुमच्या आशिषांचं आव्हान करतो, तुमच्या वाढीसाठी आणि तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. आणि या प्रार्थनेच्या कृतीच्या नावात मागतो, आमीन. प्रेज द लॉर्ड. तर सगळ्यात पहिला असा आमचे 150 प्रार्थना, ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. तर तुम्ही प्रार्थना नाही करणार आणि जर झोपता असास तर आज समजलं तर प्रेम नाही असा. जा इसून सांगतो तीच न्यूज असा, जा प्रधानमंत्री सांगतो ती न्यूज नाही असा, जा पास्टर आयझॅक सांगतो ती न्यूज असा. समजला? जर मी सांगतोय त्याच गरजेचं असा, बाकीचं सगळं बेकार असा. जर तुमच्या डोक्यात ह्या समजतला तर तुमचं जीवन सुरू होतला. जर तुमच्या डोक्यात येतं गरजेचा नाही असा, तर तुम्ही न्यूज चॅनल ऐकत असता गरजेचा नाही असा. जर मी ऐसून सांगतो यांचा पास्टर क्रिस्त ऐसून सांगतात हेच 2 गोष्टी काय असत गरजेचे, बाकी सगळा काय असा बकवास. काय असा? कारण त्यात प्रेम नाहीच असा, हिरो असा ना असा. कारण ते लोक जे सांगतात ते येशू ख्रिस्ताक, तर त्यांचा कशा ऐका? तर व्हायचं सांगितलं जाता तर ऐका. कठीण वाटा शकता पण प्रेमान भरलेला असा. प्रेज द लॉर्ड. सो प्लीज आमच्याकडे प्रार्थना करा. आम्ही 3 दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. सकाळी 7:30 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी 4:30 ते 5 आणि रात्री 12 वाजून 1 वाजेपर्यंत. झोपा नको. प्रेज द लॉर्ड. त्याच्यात जर तुम्ही आपले पार्टनरशिप फॉर्म जर नाही सबमिट केला असास, तुमच्याकडे पार्टनरशिप आम असत, ते सगळ्या गोष्टी याच्याकडे की आम्ही तुमका परत परत आठवण देऊ करू शकू आणि तुमच्या प्रेमाक दिशा देऊ शकू. त्याच्यासाठी ते डिपार्टमेंट असत. तर खायच्या पण फोन कॉल्सला छोटा नका समजतो आमच्या चर्चमधून आता. ते सगळ्यांच्या मागे मीच असं आहे, पण प्रत्येक फोन कॉल मी नाही करू शकणार. तर कोणाका छोटा नको समजा. प्रत्येक गोष्ट याच्यासाठी असा की तुम्ही खंय निघान जातालास फर्स्ट फ्लाईटमध्ये, तर काहीच गोष्टी छोटा नको समजा. कोणाचा जरी फोन इलो तर त्याला एवढंच सन्मान द्यावा जेवढं तुम्ही का देतास. असं ना, त्यांना छोटा नको समजा. त्यांची वय कमी असू शकता, पण त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली गेलेली असा, कसं तुमच्याकडनं बोलायचा असा. तर जर पार्टनरशिप फॉर्म तुम्ही जर फिल नाही केला असास आजच करा. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असा. आवाज सांगा इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, खूप इम्पॉर्टंट. नीट ऐका. जर तुम्ही आपले 2 तास चर्चमध्ये दान नाही करणार असास, दान करू सुरू करा. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे एक विशेष संधी असा आपल्या बीजांका पेरूची. कॅम्प ग्राउंडसाठी आम्ही एक सीट शो करतो, कम्युनियन सर्व्हिससाठी करतो, आणि पास्टरने अजून एक संधी दिली आणि हिलिंग स्कूलसाठी आम्ही एक विशेष पेरता असो. प्रेज द लॉर्ड. तर आनंदित व्हा. हे सगळ्या गोष्टी आपल्या भलाईसाठी असत. जर तुम्ही सेलमध्ये नाही असास तर आजच सेलमध्ये, जर तुमचा फाउंडेशन स्कूल नाही झाला असा तर आजच करा. यावेळी आम्ही उभे राहतलो, परमेश्वराचं धन्यवाद देतलो. पवित्र हातांका उठवून तुम्ही ऐकला असा, तुम्ही समजलास
त्यासाठी परमेश्वराचं धन्यवाद देवा. धन्यवाद देवा परमेश्वराचं. धन्यवाद देवा परमेश्वराचं. धन्यवाद देवा की त्यांनी आमच्यावर प्रेम केलें आनी आमकां प्रेम करूंक शिकवलें आसा. तूं राजा आसा आनी तेणी आमकां राज्य करूंक शिकवलें आसा. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी. हे महिमेन भरलेले असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. तुमच्या बुद्धीच्या ज्ञानान भरलेले असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हे फक्त ताच करतोय तुम्ही तेंका करूसाठी बोलवला असा येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक चुकीची व्यक्ती, प्रत्येक चुकीची सल्ला, प्रत्येक चुकीची स्थिती जीवनापासून लांब करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. हे असत प्रभू, हे सुरक्षित असो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या कायमसाठी बनत राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. तस भलाई आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनात निवास करतील आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. आनंद करा, वचन काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.